शेतकरी हक्क परिषद आणि या परिषदेमध्ये शेतकऱ्यांच्या हक्कांवरती चर्चा व्हायला पाहिजे आणि शेतकऱ्यांचे हक्क काय हो नेमके तसे बरेच आहेत, पण मी वेळ कमी असल्यामुळे 3 प्रश्नांवरती फक्त इथं माझं मत व्यक्त करणार आहे. सगळ्यात पहिला हक्क शेतकऱ्यांचा म्हणजे कर्जमुक्तीचा. शेतकरी सरकारचं देणं लागत नसून शेतकऱ्यांना सरकारकडून येणं आहे हे कागदोपत्री सिद्ध झालेलं आहे, अनेक वेळा सिद्ध झालेलं आहे. गॅट कराराला जी माहिती सरकारने दिली होती 91 साली त्याच्यामध्ये सरकारने लेखी कबूल केलेलं आहे की आम्ही शेतकऱ्यांना 72% सबसिडी देतो आणि शेतकऱ्यांची प्रचंड मोठी लूट होते. त्याच्या सीडीचा एक अहवाल आला आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की भारतातल्या शेतकऱ्यांना 2000 ते 2017 या कालावधीमध्ये 45 लाख कोटी रुपये कमी मिळाले. जर सरकारने निर्यात बंदी केली नसती, स्टॉक लिमिट लावले नसते, वेगवेगळी बंधनं टाकली नसती तर भारतातल्या शेतकऱ्यांना 45 लाख कोटी रुपये जास्त मिळाले असते. आपल्या भारतातल्या सगळ्या शेतकऱ्यांचं 50 वर्षाचं थकलेलं कर्ज 9 लाख कोटी आणि एका वर्षाची लूट 17 वर्षाची लूट 45 लाख कोटी रुपये आणि तिथून पुढे चालूच आहे. मग शेतकरी सरकारचं देणं लागतो का? शेतकरी सरकारचं देणं लागत नसून शेतकऱ्यांना सरकारकडून येणं आहे म्हणून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा ही 1980 सालपासूनची शेतकरी संघटनेची मागणी आहे आणि हा लढा कायमस्वरूपीचा सुरू आहे. याचा परिणाम असा झाला या लुटीमुळे की आज भारतातला शेतकरी आत्महत्या करतोय. भारतामध्ये शेकडो आत्महत्या रोज होत आहेत केवळ शेती परवडत नाही म्हणून. शेती का परवडत नाही तर दुसरा जो आपला हक्क आहे की शेतकऱ्यांना व्यापाराचं स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. व्यापाराचं स्वातंत्र्य म्हणजे काय? आज जर तुम्ही पाहिलं तर किती शेतीमालांवरती निर्यात बंदी आहे. गव्हावरती निर्यात बंदी, तांदळावरती निर्यात बंदी, सगळ्या कडधान्यांवरती निर्यात बंदी, सगळ्या तेल बियांवरती निर्यात बंदी, साखरेवरती निर्यात बंदी, अनेक आणखी असे शेतीमाल आहेत त्याच्यावरती सरकारने निर्यात बंदी लावून ठेवली आणि या निर्यात बंदीमुळे, स्टॉक लिमिटमुळे, आंतरराज्य व्यापारामध्ये केलेल्या निर्बंधामुळे शेतकऱ्याच्या खिशामध्ये येणारा पैसा सरकार काढून घेतं. शेतकरी गरीब राहायला पाहिजे, शेतकरी दरिद्र राहायला पाहिजे, कर्जबाजारी राहायला पाहिजे याच्यासाठी सरकार जाणीवपूर्वक प्रयत्न करत असतं. याच्यासाठी शेतकऱ्यांना व्यापाराचं स्वातंत्र्य मिळणं अतिशय आवश्यक आहे. या व्यापाराच्या यामुळे तुमची होणारी लूट किती, आता ताजं उदाहरण सांगतो. गावावरती निर्यात बंदी लागली. जरी निर्यात बंदी नसती तर गावाला 3-3.5 हजार रुपयाचा बाजार जो आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये आहे तो आपल्याला मिळाला असता. किमान 1000 रुपये क्विंटलला आपला तोटा झाला. मग भारतामध्ये किती गहू तयार होतो त्याला 1000 निगुणा तेवढा आपला तोटा होतो. मी पंजाबच्या शेतकऱ्यांचं उदाहरण देतो. पंजाबमध्ये 170 लाख टन गहू दरवर्षी तयार होतो आणि 170 लाख टनाला 1000 जर आपण गुणलं जो आपला तोटा होतो तर पंजाबच्या शेतकऱ्यांना 17,000 कोटी रुपये एका वर्षामध्ये तोटा झाला. हे पैसे 17,000 कोटी शेतकऱ्यांच्या डायरेक्ट खिशात आले असते ते सरकारने काढून घेतले आणि पंजाबचं कृषीचं बजेट किती आहे वर्षाचं? 14,000 कोटी रुपये. म्हणजे त्यांच्या बजेटपेक्षा जास्त लूट आपली होती. अशा पद्धतीने शेतकऱ्यांना कर्जबाजारी ठेवण्याचा हा कार्यक्रम सरकारचा सुरू आहे. किती विदारक परिस्थिती आहे. एकाच दोराला एकीकडे बाप आणि एकीकडे मुलगा लटकलेल्या आत्महत्या आपण पाहिलेत. एकाच दोरावरती एका झाडाला नवरा बायकोनी आत्महत्या केलेल्या आहेत. बापाला आपल्या लग्नाचा खर्च झेपणार नाही म्हणून 2 बहिणींनी विहिरीत मारून उडी मारून आत्महत्या केलेली आहे. हे सगळं का होतं तर सरकारचं धोरण हे शेतकऱ्याचं मरण आहे म्हणून हे होतं आणि हे धोरण बदलायसाठी आपण ही लढाई लढली पाहिजे. जोपर्यंत धोरण बदलत नाही तोपर्यंत दुसरं काहीही करा तुम्हाला
दोन पैसे तुमच्या खिशामध्ये येणार नाहीत, आत्महत्या थांबणार नाहीत, तुम्ही कर्जातून बाहेर येऊ शकत नाही. आणि शरद जोशींनी जो मंत्र दिला 1980 सालपासून जो लढा चालू आहे, तर शेतकऱ्यांच्या हातापायामध्ये सरकारने टाकलेल्या फक्त बेड्या तोडा. याच्यासाठी सरकारला 1 रुपया फक्त जाहीर करायचंय की आम्ही आता तुमच्या व्यापारामध्ये आडवं पडणार नाही, इतका सोपा विषय. परंतु सरकार हे होऊ देत नाही, कारण त्याला निवडणुका जिंकायच्या. निवडणुका जिंकायच्या म्हणजे जनतेला स्वस्त खाऊ घातलं पाहिजे. शेतीमालाचे भाव वाढले तर विरोधी पक्षांना संधी मिळते रस्त्यावर यायची, सरकार बदनाम होतं आणि पुढे आपण कदाचित सत्तेत येणार नाही. या भीतीने शेतीमालावरती यांनी कायम अंकुश ठेवलेला आहे. कोरोनाने एक संधी आणली होती. कोरोनामुळे सगळं ठप्प झालं होतं. शहरामध्ये भाजीपाला यायला काही मार्ग राहिला नाही, अन्नधान्य यायला काही मार्ग राहिला नाही. म्हणून सरकारला नाईलाजाने 3 नवीन कायदे आणणं भाग पडलं. त्यांनी कायदे मनापासून आणले नव्हते. हे 3 नवीन कायदे आणले आणि या कायद्यांमध्ये शेतकऱ्यांना काही स्वातंत्र्य द्यायची त्यांनी भूमिका घेतली होती. त्याच्यामध्ये आवश्यक वस्तू कायदा, बाकीच्या कायद्यांवर बोलत नाही, परंतु आवश्यक वस्तू कायद्यामध्ये धान्य, कडधान्य, त्याच्यामधून कांदा, बटाटा आणि तेलबिया या 5 वस्तू त्यांनी आवश्यक वस्तूतून कायद्यातून काढल्या होत्या. आणि ह्या जर निघाल्या असत्या तर आज गावावरती ही सगळी संकट आलं नसतं. तेलबियाच्या आयाती झाल्या नसत्या, कडधान्याच्या आयाती झाल्या नसत्या आणि तुमचे आमचे खिसे कापले गेले नसते. परंतु या चांगल्या गोष्टीला विरोध करण्यासाठी आपल्यातलीच बरीच मंडळी दिल्लीला गेली आणि हा धोंडा आपण आपल्या पायावर मारून घेतला. कायदे मागे घेतले गेले आणि आज जे कांद्याचे हाल आहेत ते यांनी विरोध केला म्हणून झाले. आज जे गव्हाची परिस्थिती, जी सोयाबीनची परिस्थिती आहे, आज जी कडधान्याची परिस्थिती आहे, हे केवळ ते कायद्यांना विरोध झाला म्हणून झाला. ते कायदे फार म्हणजे एकदम उत्तम होते असं आमचं म्हणणं नाही, त्याच्यामध्ये दुरुस्तीची गरज होती. परंतु हे कायदे दुरुस्त करा अशी मागणी करण्याच्या ऐवजी आपण हे कायदे रद्द करा अशी मागणी केली. सरकारच्या सोयीला आलं, कोरोना जातो हे लक्षात आल्यानंतर त्यांनी कायदे मागे घेतले आणि शेतकऱ्यांवरती अत्याचार तसेच सुरू राहिले. आपण विचार केला पाहिजे एखाद्या आंदोलनाला, एखाद्या मागणीला विरोध करताना की आजचा परिणाम काय होणार आहे. तुम्ही आम्ही बुडालो, जे तुमच्या आमच्या हितासाठी कायदे होत होते त्याच्या सुदैवाने मला त्याच्यात काम करण्याची संधी मिळाली आणि त्याच्यामध्ये आम्ही लोकांना विचारलं. जवळजवळ 80% बाकीच्या संघटना होत्या त्या या कायदे स्वीकारायला तयार होत्या. परंतु पंजाबच्या, हरियाणाच्या शेतकऱ्यांनी, दिल्लीच्या भोवती राहणाऱ्यांनी तिथं गर्दी केली आणि आपण हे गर्दी बघून त्यांना पाठिंबा द्यायला गेलो आणि आपलं नुकसान करून घेतलं. आता येणाऱ्या 50 वर्षामध्ये कोणताही राजकीय पक्ष अशा पद्धतीने शेतकऱ्यांना स्वातंत्र्य देण्याची भूमिका घेईल असं मला वाटत नाही. दुसरं एक महत्वाचं आहे की याच्यामध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला पुढच्या 4 महिन्यामध्ये काय किंमत मिळेल हे दर्शवणारा वायदे बाजार असतो, कमोडिटी मार्केट. या कमोडिटी मार्केटमधून आता बहुतेक शेतीमाल काढून टाकले, कारण सरकारला असं वाटतं की या कमोडिटी मार्केटमध्ये जर सट्टेबाजी होती आणि याच्यातून कृत्रिमरित्या भाव वाढवले जातात आणि महागाई वाढती. ही महागाई कंट्रोल करण्यासाठी सरकारने आता हे वायदे बाजार बंद केले. परंतु याच्यावरती जेवढे अभ्यास झाले त्या सगळ्यांनी सांगितलंय की वायदे बाजारावरती नियंत्रण आणल्यामुळे महागाई कमी होत नाही किंवा तो चालू राहिल्यामुळे महागाई वाढत नाही. हे आता सिद्ध झालेले अनेक अभ्यास झालेले, तरी सुद्धा तुमचा गळा कापायला सोपं आहे सरकार, म्हणून सरकारने तुमच्या इथे सुद्धा गळा कापलेला आहे. जे तुमच्या विरोधात सरकार वापरतं एवढंच नाही तर नियमाच्या बाहेर जाऊन जर कांद्याचे बाजार चांगले वाढले तर नाशिक जिल्ह्यातल्या व्यापाऱ्यांना सरकारची लोक येऊन धमकी देतात. जर तुम्ही जास्त पैसे कांद्याला दिले तर तुमच्या ईडीची रेट टाकू, तुमच्यावरती सीबीआयची रेट टाकू, इन्कम टॅक्स वाले तुमच्या घरी पाठवू आणि मग व्यापारी घाबरून शेतीमाला म्हणजे कांद्याला भाव कमी करतात. आज ही कांद्याची परिस्थिती तुमच्या आमच्या कष्टाचा जो आपण कांदा तयार करतो त्याच्यावरती आपला अख्खा आयुष्याचा आपलं बजेट अवलंबून असतं. ते केवळ त्या कांद्यावरती सरकारचं नियंत्रण आहे
म्हणून होतं, या नियंत्रणातून बाहेर पडलं पाहिजे. ही एक फार महत्वाची गोष्ट आहे. तिसरा आपला हक्क आहे तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य. जगभरामध्ये लोक शेती करतात, वापरतात, आपल्यापेक्षा तिप्पट चौपट उत्पादन काढतात, पण भारतामध्ये अशा तंत्रज्ञानाला बंदी आहे. काही लोक इकडे कापूस पिकवणारे असतील त्यांना माहिती आहे, HTBT कापसावरती आजही बंदी आहे. विक3 नावाचे जे शोषक किडे असतात त्यांना प्रतिकारक कापूस तयार झालाय, त्याला आज बंदी आहे. हे तंत्रज्ञान जर तुमच्या देशामध्ये आलं नाही तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये आपण कशी स्पर्धा करणार आहोत? या स्पर्धेमध्ये जर आपल्याला उतरायचं असेल, जिंकायचं असेल, तर जे तंत्रज्ञान जगभर वापरलं जातं ते तुम्हाला आम्हाला सुद्धा वापरायची परवानगी मिळाली पाहिजे. जोपर्यंत हे तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य तुम्हाला मला मिळत नाही तोपर्यंत आपल्या शेतीमालाला भाव जगामध्ये मिळू शकत नाही, कारण आपला उत्पादन खर्च त्यांच्यापेक्षा दुप्पट तिप्पट असतो. आज सोयाबीन 3,000 रुपयांनी उपलब्ध आहे जगाच्या बाजारपेठेमध्ये, आपला 5,400 रुपयाची हमी भावाची किंमत आहे. बरेचसे लोक आता त्यांच्या भाषणामध्ये सुद्धा हमी भाव मिळाला पाहिजे, हमी भाव मिळाला पाहिजे. जे काय हमी भाव जाहीर होतो हा तुम्हाला परवडण्यासारखा आहे का? बहुतेक लोक म्हणतात हा परवडत नाही, हा कमीच असतो. हमी भाव म्हणजे कमी भाव. बरं, हमी भाव मिळण्यासाठी तुमचं पीक तयार झालं की लगेच सरकार आपली दुकानं लावीन, काटे लावीन, गोडाऊन उभे करेल आणि तुमचा माल गेला, असं काय आहे का? प्रत्येक वेळेला आंदोलन केल्याशिवाय ना तुरीची खरेदी चालू होत, ना सोयाबीनची खरेदी चालू होत, ना कापसाची खरेदी चालू होत. बरं, इकडून तिकडून आंदोलन करून हे चालू नाही म्हणून बंद होतंय, कुठं गोडाऊन नाही म्हणून बंद होतंय, कुठं काटे नाही म्हणून बंद होतंय, कुठं स्टाफ नाही म्हणून बंद होतंय, आणि शेतकरी वैतागून ओपन मार्केटमध्ये आपला माल विकून मोकळे होतात. सरकारच्या भरोश्यावर काय राहत नाही. तर आपला जो हा आपण म्हणतो आपल्या विषयांमध्ये लिहिलंय की हमी भाव हा शेतकऱ्याचा हक्क आहे, आणि याच्यामुळे वाटवं झालं रे आपलं. बस झालं आता हमी भावाचा कार्यक्रम. तुम्हाला जगाच्या बाजारपेठेमध्ये जे मिळतंय ते घ्या ना, ते तुम्हाला याच्यापेक्षा 10 पट जास्त मिळेल. कांद्याला जर 10 रुपये किलोला भाव वाढला तर एकरामध्ये 1 लाख रुपये तुम्हाला जास्त मिळतात. बरोबर आहे का नाही? मग कशाला 10,000 रुपये आम्हाला वर्षाला द्या, ही मागणी करतो आपण. अरे तुमच्या हक्काचं जे आहे ते मिळवायसाठी लढूया. बस झालं, या भिकारचोट योजना नको, तुमचा हमी भाव नको, तुमचं अनुदान. शेतकरी संघटनेची अनेक वर्षापासूनची घोषणा आहे, सूट सबसिडीचे नाही काम, भीक नको घेऊ घामाचे दाम. शरद जोशींनी हा जो मंत्र दिलाय की आमच्या कष्टाचं आम्हाला मिळू द्या, आमच्या घामाचं दाम आम्हाला मिळू द्या, तुम्ही आम्हाला काही द्यायची गरज नाही. तुम्ही आमच्या छातडावर बसले तेवढे उठा, आम्ही आमचे पळायला लागू, तुमच्या काही आम्हाला याची गरज नाही. परंतु सरकार आपल्या छातडावर उठायला तयार नाही. माझी आज इथे बसलेल्या सगळ्या नेत्यांना विनंती आहे, इथून पुढे आपल्याला आंदोलन करायचं असेल तर या बेड्या तोडायसाठी आंदोलन करा, आपण सगळे एकत्र लढू. पण तुम्ही जर या भीकवादी मागण्यांसाठी आंदोलन करत असाल तर राम राम आहे, आमचं तुमचं काही जमायचं नाही. जो खरा मुद्दा आहे, ती खरी याच्यामधली कळीचा मुद्दा आहे की शेतकऱ्यांना लुटण्याचं जे षडयंत्र ज्या धोरणामुळे चालतं, हे धोरण बदलण्यासाठी आपण एकत्र आलं तर बाकीचं काहीच करायची गरज नाही. आपल्याला व्यापाराचं स्वातंत्र्य मिळालं, आपल्याला तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य मिळालं तर आपल्याला बाकीची कशाची गरज नाही. परंतु आपल्याला सुद्धा जर कोणाचा काही हिडन अजेंडा असेल, मी आता एक राष्ट्रीय पक्षाचा अध्यक्ष आहे, मला जर कुठे गर्दी दिसली ना आपल्या पक्षाला फायदा होईल म्हणलं, त्या गर्दीच्या मागे जर आपण जात राहिलो तर आपण आपलं नुकसान करून घेतो. दिल्लीच्या आंदोलनामध्ये गेलेले लोक गर्दी पाहून गेले आणि आपलं नुकसान करून घेतलं. कुठल्याही आंदोलनाला पाठिंबा देण्याच्या अगोदर याचं काय होणार आहे, पुढं याचे परिणाम काय होणार आहेत, आपल्या प्रपंचाशी काय याचा संबंध येतो, याचा अभ्यास करून आपण गेलं पाहिजे, तर हे सगळं होऊ शकतं. आता आणखी मोठं संकट येते. ट्रम्पने आता याच्यावरती हे लावलंय, सगळ्या विषयावरती टेरिफ लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण फारसा शेतीमाल त्यांना काय एक्सपोर्ट करत नाही, परंतु त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांच्याकडे तयार होणारं जीएमचं सोयाबीन तुम्ही आमचं घेतलं पाहिजे, जीएमचा मका तुम्ही आमचा घेतला पाहिजे, त्यांच्याकडे जास्त प्रमाणामध्ये तयार होणारं दूध त्यांनी इथं आपल्याला विकायला परवानगी दिली पाहिजे. आणि सरकार त्यांना प्रचंड अनुदान देतं, त्यांच्याकडे टेक्नॉलॉजी आहे, आपल्यापेक्षा 3 पट 4 पट त्यांचं उत्पादन आहे, आपल्यापेक्षा अर्ध्या किमतीमध्ये ते माल आपल्या देशात विकू शकतात. हे जर रोखायचं असेल तर भारतातल्या शेतकऱ्यांना जीएम तयार करायची परवानगी द्या.
आपल्याला त्यांच्याकडून आयात करायची गरज राहणार नाही, उलट आपण अमेरिकेला त्यांच्यापेक्षा स्वस्त दरामध्ये हे सगळं आपण विकू शकतो. एवढी क्षमता आपल्या इथल्या मातीमध्ये, आपल्या शेतकऱ्यांमध्ये. परंतु हे करायला सरकार तयार नाही. सुप्रीम कोर्टामध्ये केसेस पडलेले आहेत. 2010 पासून अजून त्याच्यावरती लावलेलं मोरेटोरियम भारतातल्या एका कंपनीने तयार केलेलं बीटी वांग आजही आपल्या देशामध्ये तुम्ही पिकवलं तर तुरुंगात टाकण्याची सोय करून ठेवलेली. आमच्या कार्याला कितीही उत्पादन करा, तुमच्या खिशात पैसे येणार नाहीत. पैशाची तुमची गाठच पडू नये अशी व्यवस्था सरकारने करून ठेवलेली आहे आणि याच्या विरोधामध्ये आपण लढलं पाहिजे. जर हे सगळं तंत्रज्ञान आपल्या भारताला मिळालं तर जगभरामध्ये भारत आपला माल एक्सपोर्ट करू शकतो. दुसरी गोष्ट अशी की ट्रम्पने त्याचे दरवाजे बंद केले तर नाईलाजाने आपल्याला जगभरामध्ये दुसरे मार्केट शोधावं लागणार आहे. त्या मार्केटच्या लायकीचा माल आपल्याला तयार करण्याची एक आपल्याला पर्याय राहणार नाही. म्हणून आपण त्या दिशेने प्रयत्न करून आपण सुद्धा सक्षम निर्यातदार होऊ शकतो. ही ट्रम्पने आणलेली आपत्ती एक इष्ट आपत्ती ठरू शकते, याच्यामध्ये काय वाद नाहीये. ज्या ज्या वेळेला आपल्याला असं क्रायोजेनिक इंजिन आपल्याला द्यायला नकार दिला, आपण आपलं स्वतःचं क्रायोजेनिक इंजिन तयार केलं. न्यूक्लिअर एनर्जी आपल्यामध्ये तसंच झालेलं आहे. जिथं जिथं आपल्याला अडवणूक झाली तिथं तिथं आपण स्वतःच्या पायावरती उभं राहून त्याच्यावरती मात केलेली आहे. शेतीमालाच्या निर्यातीवर सुद्धा आपण असंच करू शकतो. अनेक देश आहेत जे आपल्याबरोबर, आता इंग्लंडने 0 टॅक्सवरती आपल्यावरती करार केलेले आहेत. असे सगळे होऊ शकतं. तर या सगळ्या येणाऱ्या काळामध्ये आपल्याला जर आंदोलनं करायची असतील तर आपल्याला शेतकरी स्वातंत्र्यासाठी आंदोलन केलं पाहिजे, संपूर्ण कर्जमुक्तीसाठी आंदोलन केलं पाहिजे, तंत्रज्ञानाच्या स्वातंत्र्यासाठी आंदोलन केले. हे जर आपण करू शकलो तर आपण खरोखरच या देशाचं, देशाच्या शेतकऱ्यांचं भलं करू असं मला वाटतं. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय जवान.